हुतात्मा साखर कारखान्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून रणकंदन वैभव नायकवाडी यांच्या विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन। पद्मभूषण नागनाथ अण्णा नायकवाडी यांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखान्यात सध्या संघर्षाची ठिणगी पडली आहे। कारखान्याच्या कारभारात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत सभासद आणि कामगारांनी चेअरमॅन वैभव नायकवाडी यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे। अण्णांच्या स्मारकासमोर सुरू झालेल्या या बेमुदत ठिय्या आंदोलनामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या आंदोलनाचे नेतृत्व किरण नायकवाडी करत असून त्यांना गौरव नायकवाडी आणि केदार नायकवाडी यांची खंबीर साथ लाभली आहे। कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे। संस्थेच्या हितापेक्षा वैयक्तिक हित जोपासले जात असल्याचा आरोप करत जोपर्यंत या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा सभासदांनी घेतला आहे। आंदोलनस्थळी बोलताना अनेक सभासदांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। ज्या मूल्यांच्या जोरावर नागनाथ अण्णांनी या कारखान्याची उभारणी केली त्या विचारांना आज तिलांजली देण्यात येत आहे असं सांगत सभासदांनी निषेध केला। कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला असून तो कर्जमुक्त करण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी चेअरमॅन वैभव नायकवाडी यांनी कारखाना कर्जमुक्त करावा, तात्काळ आपल्या पदाचा त्याग करावा अशी मागणी यावेळी जोर धरू लागली आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येनं कामगार आणि सभासद सहभागी झाले आहेत। या आंदोलनामुळे कारखाना प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून आगामी काळात हे आंदोलन कोणते वळण घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। शीला ट्रायल झाली 5-6 वर्षात कारखाना कर्जमुक्त करून अण्णासाहेबांनी जिलेबी वाटली 15 गावात। त्यानंतर 5 वर्षानं चेअरमन बदल 5 वर्षाचे चेअरमन बदल ही पायंडा साहेबांनीच पाडला होता। तसे 5 चेअरमन झाले, वाजे काका झाले, सवाशे काका झाले, वाजे काका झाले, कांबळे काका झाले, माळी वहिनी झाल्या आणि चाऊसर झाले। त्यानंतर वैभवला अभिहूड आग्रहानं चेअरमन केलं आणि 5 वर्ष झाल्यानंतर बदलायला पाहिजे होतं, ते बदललं नाही। फुटली 5 झाली, फुटली 5 झाली, फुटली 5 झाली असं करत करत गेल्या 20 वर्षात कारखान्याचं नुकसान झालं अतोनात आणि ते इतकं नुकसान झालं की ते न भरून येण्यासारखा खड्डा पडलाय। म्हणून या लोकांना सांगितलं बाबा आपण आता निर्णयावर येऊया, चालढकली खाली घालून थांबण्यासारखं काही यात राहिलेलं नाही। आता विचार विनिमय करण्यात काही लोक म्हटली तुम्ही घरगुती काय बसून मिटवायचं आहे, तोंडा उपटला वावरातला घरगुती काय मिटवायचं आहे। तर आत्ता काही नाही, सभासद आणि कामगार या लोकांनी एकत्र येऊन काही झालं तरी कारखाना कर्जमुक्त करायचा कारखाना आणि फुटची सोडायची पायउतार व्हायचं या मुद्द्यावर आम्ही इथं बसलोय आणि रोजच बसणार आहे। 4 दिवसानं पुढलं पाऊल उचलू पुन्हा सर्वांच्या विचारानं। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मिरज।